नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत धर्म ऐकून शुद्ध होत असतात. कान मातेची कथा. कान एका मुलीचे नाव आहे. श्रावस्ती येथील कान मातेने आपल्या 4ही मुलीच्या लग्नात त्यांना सासरी सार करताना मिष्टानाचे पदार्थ बनविले आणि 4ही वेळा भिक्षाटनास आलेल्या भिक्षूंना दिले. कानाच्या लग्नातही तसेच घडले. पण विलंब झाल्यामुळे नवरदेवाने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. कानास जेव्हा हे कळले तेव्हा ती भिक्षूंना बघून बघून शिव्या शाप करू लागली. मला याच मुंडकाने अभागिनी केले व तिच्या शिव्या शापामुळे भिक्षू त्या गल्लीतून जात नव्हते. बुद्धास शास्त्यास हे समजले. ते एके दिवशी तिकडून स्वतः गेले. त्यांना बघून कान मातेने त्यांना बोलवून सन्मानाने भोजन दान दिले. काना चुपचाप रडत तेथेच होती. बुद्ध म्हणाले, काने, चुपचाप का रडत आहेस? तेव्हा कान माता म्हणाली, भंते, यापूर्वी तिने भिक्षूंना शिव्या दिल्या. आज पश्चाताप करून रडत आहे. हे ऐकून तथागतांनी उपदेश दिला. तो ऐकून ती श्रोतापन्न झाली. महाराज प्रसेनजित यांना ही वार्ता तथागतांकडून कळाली. त्यांनी तिचा विवाह एका महामात्याबरोबर करून दिला. तेव्हापासून ती सदैव भिक्षू आणि भिक्षुणी संघाची पूजा करून सन्मानाने दान देत धार्मिक जीवन जगत होती. एके दिवशी धर्मसभेत याबाबत उपदेश देताना तथागतांनी ही गाथा सांगितली. एथापि रहतो गंभीरो विपस्सनो अनाविलो एवं धम्मानि सुतवान विपस्सिदंती पंडिता. अर्थ, पंडित किंवा शहाणे लोक जेव्हा धर्म श्रवण करतात तेव्हा ते एखाद्या गंभीर, स्वच्छ आणि निर्मळ जलाशयाप्रमाणे प्रसन्न होतात. सार, प्रज्ञावंत नेहमी सुखी असतात. यापुढील भागात आपण पाहणार आहोत सत्पुरुष विकारवश होत नाहीत. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.